नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत सोलार पंप विषयी. माझ्याकडे एक सोलार पंप आहे, त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. माझ्याकडे आहे शक्तीचा 7.5 HP सोलार पंप, जो की खूप पाणी मारतो. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की किती पाणी मारतो, किती लांबपर्यंत पाणी मारतो आणि ऊन असेल तर किती पाणी मारतो आणि शिरळ असेल तर किती पाणी मारतो. तर याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर शक्ती सोलर पंप हा खूप पाणी मारतो. अ, याला 3ची पाईपलाईन लागतेच. माझ्याकडे आहे 2.5ची पाईपलाईन, तर त्यामध्ये पाणी बसत नाही. तर मी रिटर्न वॉल काढलेला आहे. तर समोर मी दाखवणारच आहे की सोलर पंपविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि मी तुम्हाला तिथे सांगेल. तर सोलार पंप हा शिराळ असला तरी पण बऱ्यापैकी पाणी मारतो आणि अ, तो बऱ्याचशा शेतकऱ्यांना जेव्हा पाणी पुरवठा भरवण्याच्या वेळेस, शेतीमध्ये पाणी भरवण्याच्या वेळेस लाईटीला खूप असा प्रचंड प्रमाणाने अडचण येते. लाईटचा फ्यूज DPचा फ्यूज जातो. लाईट टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं भरणं होत नाही. त्यामुळे सोलार पंप जर तुम्ही घरी इन्स्टॉल किंवा तुम्ही अर्ज करून तुम्हाला भेटला तर तुम्हाला खूप चांगले फायदेशीर होईल आणि तुम्ही व्यवस्थित पाणी भरू शकता. सोलर पंप हा तो खूप दूर म्हणजे 400 छड्याक असं काहीतरी लिमिट असतं. तर आरामशीर पाणी मारतं आणि व्यवस्थित भरणं होतं सुरक्षित. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.